नमस्कार, मी संजय शिवाजी राऊत, प्रहार जनशक्ती पक्षाचा तालुका अध्यक्ष इंदापूर या नात्याने आज आपल्यापुढे इंदापूर तहसीलला एक निवेदन दिलं आहे आणि 2025ला 17 जुलैला जो शासन निर्णय झाला गौण खनिज चोरी संदर्भात बावनकुळे साहेबांनी जो शासन निर्णय काढला त्यात असा उल्लेख केला आहे स्वयंस्पष्ट की त्या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनीच मुरुम चोर किंवा गौण खनिज चोर त्यांच्यावर फौजदारी व दंडात्मक कारवाई करायची आहे, म्हणजे FIR नोंद करायचा आहे। असा शेकडो ब्रासची चोरी करून सुद्धा निमगाव केतकीचे तलाठी यादव साहेब व मंडलाधिकारी यादव मॅडम ह्या गोष्टीकडे डोळे झाकपणा करत आहेत। अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी मग हा शासन निर्णय बावनकुळे साहेबांनी खरा आहे का खोटा आहे, तर ह्या अनुषंगाने मी त्या तलाट्यांना विचारलं तर त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की हा शासन निर्णय असं निघतच राहत असतात आणि आम्हाला त्याच्यावरती कारवाई करायची म्हणलं तरी त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं ही घ्यावं लागतं, परमिशन घ्यावं लागते। मग बावनकुळे साहेबांनी जो निर्णय दिला त्यात स्वयंस्पष्ट लिहिलेलं आहे की संबंधित विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती FIR दाखल करावी। तरी उद्या मी 14 ऑगस्ट 2025 पासून आमरण उपोषण तलाठी कार्यालय निमगाव केतकी व मंडलाधिकारी कार्यालय निमगाव केतकी यांच्यासमोर आमरण उपोषणासाठी बसत आहे। नमस्कार, उपोषणकर्ते कार्यकर्ते आहेत संजय राऊत। त्यांच्या गावामध्ये गौण खनिज मुरुमाचा हजारो ब्रास दरोडा झाला आणि त्या दरोड्याचा पंचनामा संगनमताने तेथील स्थानिक ग्राम महसूल अधिकारी व मंडलाधिकारी यांनी हितसंबंधातून पंचनामा थोडक्यात खोटाच केला। या संदर्भात ते स्थानिक तलाठी कार्यालय व मंडलाधिकारी कार्यालय यांच्या पुढे उपोषणाला बसणार आहे। त्या उपोषणाला सजीव संरक्षणच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहे।